गोविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः। सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमत्शंकरधारिणम्। सदा शिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करतो। पूजनीय मंडाताईंना शिरसाष्टांग वंदन करतो। आदरणीय नीलाताई दातार यांच्या चरणी नमस्कार करतो। आपल्या सगळ्यांना साष्टांग वंदन करतो आणि आपण सगळे मिळून चांत्र मंत्र म्हणूया। ओ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। पद्माताई कांबे यांनी प्रेझेंटिंग केलेलं आहे। पद्माताई कांबे मग सुरू करता येईल आपल्याला। झालं झालं झालं। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज पहिल्या अध्यायातला दुसऱ्या वल्लीतला 13वा मंत्र आपण घेतोय। एतत् श्रुत्वा संपरिगृह्य मर्त्यः। धर्म मणु मेत माप्य समोदते मोदनीय हि लब्ध्वा विवृत्त सद्म नचिकेतसं मन्ये। हे आत्मज्ञान ऐकल्यानंतर उत्तम रीतीने त्या आत्मज्ञानाचं ग्रहण केल्यानंतर आत्म्याला देहादी उपाधीपासून निराळा करून मनुष्य मोक्ष धर्मदायक अशा
निरुपाधिक अतिसूक्ष्म आणि आनंद रूप आत्म्याची प्राप्ती करून घेऊन सुखरूप होतो. हे नचिकेता, तुला त्यांच्या प्राप्तीचे दार उघडले आहे असे मी समजतो. श्री गुरु शिष्याला ग्वाही देतात आहे. केवढा भाग्यवान आहे नचिकेत. खरोखर गुरुनी ज्या वेळेला शिष्याला अशी ग्वाही दिली, तो शिष्य त्याच्या जीवनात धन्य झाला म्हणून समजावं. पण ही ग्वाही श्री गुरु प्रत्यक्ष देहरूपाने असताना मिळाली पाहिजे. स्वप्नात कल्पित असण्याची शक्यता आहे, पण ज्या वेळेला प्रत्यक्ष श्री गुरु देहाने हजर असतात, सगुण ब्रह्म जेव्हा प्रत्यक्ष सांगतं की नचिकेता, तुला त्या प्राप्तीचे दार उघडले आहे, जीवनात त्या शिष्याला व्हायचं काही शिल्लक नाही राहत. अट काय सांगितली आहे? हे आत्मज्ञान ऐकल्यानंतर. काल आपण पाहिलं होतं की मत्वा धीरो हर्ष शोको जहाती. धीर कोण आहे? धैर्यवान कोण आहे? ज्यांनी हर्ष आणि शोक याला कायमचं घालवून टाकलं. आणि म्हणून हे आत्मज्ञान ऐकल्यानंतर, उत्तम रीतीने त्या आत्मज्ञानाचं ग्रहण केल्यानंतर, एतत् श्रुत्वा संपरिगृह्य मर्त्या. कसं असतं हो हे आत्मज्ञान? आचार्यांच्या कृपेनेच हे आत्मज्ञान ग्रहण करता येऊ शकतं. आचार्यांची कृपा झालेली असली पाहिजे, आम्ही गृहीत धरायची नसते. ज्या अर्थी कमी अभ्यासात जास्त मार्क्स मिळाले, त्या अर्थी ही गुरूंची कृपा असं म्हणणारे खूप जण आहेत. सांसारिक गोष्टी होण्यासाठी प्रारब्ध कार्य करत असतं, गुरु कृपा कार्य करत नसते. डास मारण्यासाठी अणुबॉम्बचा वापर होत नसतो. त्यामुळे नको तिथे गुरु कृपेला जोडणं हे आपल्याला तितकंच शोभत नाही. असं असताना सुद्धा काका लिहितात, आत्मज्ञान हे ऐसे जै विरक्ती जाणीत असे, ते गुरु प्रसादे ठसे तैसेची फळे. जसं ठसलं तसं फळतं. आंब्याची कोय लागल्यानंतर बाबुळीचं झाड येत नाही. जसं ठसलं तसंच येतं. कल्पवृक्षाचं बीज जर ठसलं असेल भूमीमध्ये, तर कल्पवृक्षच येणार. आंब्याची कोय जर रुजली असेल तर आंबा येणार. बाबूळ रुजली असेल तर बाबूळच येणार. हे ज्ञान गुरु कृपेशिवाय येत नाही. आणि गुरु कृपा ही केवलम. त्यासाठी उत्तम रीतीने ते ग्रहण करावी लागते. काय ग्रहण करावं लागतं? आत्मज्ञानाचं ऐकल्यानंतर परोक्ष ज्ञानाचा अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे नियमाने आपण जे ऐकतो याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. हा परोक्ष ज्ञानाचा अभ्यास आमचा नीट झाला पाहिजे. मग आता आत्मा कुठे असतो? 3 देहाच्या आतमध्ये. आता 3 देहाच्या आतमध्ये त्याला बघायचं म्हणजे 3 देहाचा निराश करावं लागेल की नाही करावं लागेल? मग 3 देहाचा निराश झाला तर त्याला मरण धर्म राहील का हो? तिन्ही देहाचा निराश झालेला आहे, स्थूल सूक्ष्म आणि कारण. मग त्याला मरण धर्म राहील का? नाही राहणार. पण ज्याला असं वाटतं की मी मरतो आणि मी जन्मलो, माझा वाढदिवस आहे, 3 गोष्टी घेऊया आपण. मी जन्मलो, माझा वाढदिवस आहे आणि मी मरणार, असं ज्याला वाटतं त्याला अविद्यावान पुरुष असं म्हणतात. विद्या नसलेला, संस्कार नसलेला, स्वरूप ज्ञानाने, स्वरूपाच्या अज्ञानाने जो तिन्ही देहांशी तादात्म्य पावला असतो,
त्याला अविद्यावान पुरुष असं म्हणतात. पुन्हा तुम्ही लक्षात घ्या, यात शब्दाची फोड आहे. स्वरूपाज्ञानाने म्हणजे स्वरूपाच्या अज्ञानाने, नाहीतर स्वरूपाज्ञानाने म्हणजे स्वरूप ज्ञानाने असा अर्थ घेऊ नका. स्वरूपाज्ञानाने म्हणजे स्वरूप, पा मधला प घेतला आणि मग अज्ञानाने म्हणजे स्वरूपाच्या अज्ञानाने तीनही देहाशी जो तादात्म्य पावला असतो, तोच शरीराला मी म्हणतो, त्याला अविद्यावान पुरुष असं म्हणतात. देह तादात्म्यामुळे शरीराशी अनुषंगिक असलेले जे विकार आहेत, तो शरीर धर्माशी तादात्म्य पावल्यामुळे विकार स्वतःला लावून घेतो आणि मी षडविकारी आहे असं समजतो. अस्ति जायते वर्धते विनश्यती पर्यंत 6 विकार. असा जो मनुष्य असतो तो पूर्व पुण्याने गुरु पदाकडे जातो, गुरूंच्या दिशेने वाटचाल करतो. त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मजिज्ञासा निर्माण होते आणि तो श्री गुरूंना शरण जातो, तो आनंद रूप होतो. पूर्व पुण्यही जागृत झाल्याशिवाय मोक्षाची इच्छा निर्माण होत नाही. आणि मोक्षाची इच्छा तीव्र निर्माण झाल्यानंतर कुलदेवतेची म्हणजे ईश्वराची कृपा असल्याशिवाय सद्गुरू लाभत नाही. आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही. पुन्हा मुद्दा लक्षात ठेवा. पहिला मुद्दा पूर्व पुण्य, बहुत सुकृताची जोडी. दुसरं ईश्वर कृपा, कुलदेवतेची कृपा. आणि तिसरं सद्गुरु कृपा, तेव्हा मोक्ष मिळतो. मोक्ष मिळणं इतकं साधं नाही, म्हणून सुरुवात केली एतच्छ्रुत्वा. एतच्छ्रुत्वा म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, काय म्हणायचंय? संपरिगृह्य मर्त्याहा, आत्मज्ञानातील सर्व प्रतिबंधांचा निराश. प्रतिबंध असतात का हो? मानले तर असतात, नाही मानले तर नसतात. काही लोक धावतात, काही लोक अडथळ्याच्या शर्यतीत धावतात. आता अडथळे राहणारे ते गृहीतच धरून चालले आहेत, तेव्हा त्याला अडथळ्याची शर्यत असं म्हणतात. मग त्यांना अडथळे हे अडथळे नाही वाटत. तसं प्रपंचात येणाऱ्या अडचणींना अडचणी न समजता मोक्षाकरता ज्याची बुद्धी काय झाली असते, आसुसलेली असते, आणि म्हणून तो बरोबर मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतो. आणि त्याच्यासाठी परोक्ष ज्ञानाची गरज आहे. आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान, म्हणजे मी आत्मा आहे असं ज्ञान. पण त्याच्या आधी आत्म्याचं ज्ञान पाहिजे, म्हणजे शाब्दिक माहिती असली पाहिजे. म्हणून शब्द हे अंतिम प्रमाण आहे, सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. पण शाब्दिक ज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान नव्हे, आत्म्या संबंधीचं ज्ञान. आत्म्या संबंधीचं ज्ञान वेगळं आणि आत्म्याचं ज्ञान वेगळं. आत्म्याचं ज्ञान मी आत्मा आहे या एकाच पद्धतीने होऊ शकतो, पण आत्मसंबंधी ज्ञान अनेक पद्धतीने सांगता येऊ शकतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात, ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्षाम्य शेषतः. यज्ञात्वा नेह भूयोन्न ज्ञातव्यम अवशिष्यते. काय शिल्लक राहायचं? ज्ञातव्य शिल्लक राहत. माऊलीची ओवी आहे, अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान, येथ सत्यबुद्धी हे अज्ञान, हेही जाण. अर्जुना तया नाव ज्ञान येरू प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान, हेही जाण. आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. 7व्या अध्यायातली 6वी आणि 7वी ओवी आहे. लेखन करणाऱ्यांसाठी सांगतो बरं का हे.
कशाला ज्ञान म्हणतात हो? जे जसं आहे तसं वाटणे याला ज्ञान म्हणतात. घट आहे, घट भरहुकूम घटच वाटणं. वस्तू बरहुकूम वस्तूत वाटणं याला ज्ञान असं म्हणतात. खुर्ची आहे ती खुर्चीच वाटणं ज्ञान झालं. आहे पण त्याचं ज्ञान होत नाही, त्याला अज्ञान असं म्हणतात. अंधाऱ्या खोलीमध्ये खुर्ची आहे, कुठे आहे हे कळत नाही, काय आहे खुर्ची आहे का हेही कळत नाही, म्हणून त्याला अज्ञान असं म्हणतात. आणि एका वस्तूवर दुसरी वस्तू आहे असं वाटते, याला विपरीत ज्ञान असं म्हणतात. एका वस्तूवर दुसरी वस्तू आहे असं वाटतं, याला विपरीत ज्ञान असं म्हणतात. रज्जूवर सर्प आहे असं वाटणं विपरीत ज्ञान झालं. वास्तविकता फक्त संतांनाच माहिती असते. नाथ महाराज आलेल्या माणसाला जेवून पाठवत असत. एकदा काही ब्राह्मण लोक नाथ महाराजांची परीक्षा घेण्यासाठी आले. खूप पाऊस होता. खूप पाऊस होता. दीपक बाचूवार तुमचं प्रेझेंटेशन झालं आहे. सुनीता प्रेझेंटेशन आहे. आज काय गोष्ट आहे गड्या? प्रेझेंटेशन कडे लक्ष द्यावे कृपया, डिस्टर्ब होतो. ठीक आहे, त्यांना रिजॉईन करायला सांगा, कारण की जॉईन विथ आल्यानंतर ते प्रेझेंटेशन क्लिक केलं जात आहे. आता 3 ऑप्शन येतात आहेत जॉईन विथचे, ते प्रेझेंटेशन ऑप्शन नाही करायचं, हा ते त्यांना रिजॉईन करायला सांगा. रामकृष्ण हरी. नाथ महाराजांकडे काही ब्राह्मण आले होते. पाऊस होता. नाथ महाराजांची परीक्षा घ्यायला आले की आता स्वयंपाक कसा होईल. त्यावेळेला लाकडांवर स्वयंपाक होत असे, चुलीवर. आणि ते म्हणाले आम्हाला खूप भूक लागली ना आत्ताच जेवायचंय. गिरिजाबाई म्हणाल्या लाकडं सगळी ओली आहेत, मी काय करू? एवढ्या लवकर ते पेट घेणार नाही आणि हे तर म्हणतात की आम्हाला आत्ताच जेवायला वाढा लवकरात लवकर. नाथ महाराज म्हणले तू काही काळजी करू नको, आपल्याकडे कोरडं लाकूड आहे. कुठे आहे आपल्याकडे कोरडं लाकूड? सगळी लाकडं ओली आहेत, मी स्वतः जाऊन पाहून आलेली आहे. नाथ महाराज म्हणतात कोरडं लाकूड देण्याची जबाबदारी माझी, मग होईल ना लवकर स्वयंपाक? म्हणे हो. नाथ महाराज लगेच आतमध्ये गेले आणि त्यांनी तखतपस हा शब्द किती जणांना ठाऊक आहे माहिती नाही. आजकालचा दिवाण म्हणा, तो समोर ओढला, त्याचे पाय तोडले आणि ते कोरडे तखतपसाचे लाकडं त्यांना स्वयंपाका करता दिले. नाथ महाराजांना तखतपस जो होता त्यातलं वस्तुस्थिती असलेलं लाकूड दिसत होत आणि आम्हाला आकार सत्य वाटत. आकार सत्य वाटला की लाकूड नाही दिसत, आम्हाला तखतपस दिसतो. एका वस्तूवर जेव्हा दुसरी वस्तू भासते त्यावेळेला त्याला विपरीत ज्ञान असं म्हणतात. आणि एकदा विपरीत ज्ञान झालं की ते इतकं घट्ट होतं
की मग ते माझं किंवा दुसऱ्याचं वगैरे वगैरे असे ते सगळे त्याच्यामध्ये विकल्प यायला लागतात. पण अभेददर्शी जो पुरुष असतो तो गुरुकृपेने योग्य ती वस्तुस्थिती जाणतो आणि त्याला आत्मज्ञानच प्राप्त होतो. म्हणून भगवंत म्हणतात असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. मज समग्रा ते जाणसी ऐसे आपुलिया तळ हाताचे रत्न जैसे तुझ ज्ञान सांगेल तैसे विज्ञानेसी. श्री गुरु मुखातून जर वेदांत शास्त्राचं श्रवण झालं, आत्म्याबाबतचं अज्ञान आणि विपरीत ज्ञान नाहीच झालं तर असंभावना दोष नाहीसा होतो. 3 प्रकारचे दोष असतात, प्रमाण संभावना, प्रमेय संभावना आणि विपरीत भावना. हे त्रिदोष हे गुरूंच्या श्रीमुखातून श्रवण झालं तर, वेदांत शास्त्राचं श्रवण झालं तर आत्म्याचं संपूर्ण अज्ञान नाहीस होतं. गाढ निद्रेमध्ये आत्म्याचं अज्ञान असतं, परंतु आत्म्याचं ज्ञान जेव्हा जागृतीत होत नाही तेव्हा ती जागृती सुद्धा निद्रेच्याच बरोबरीची आहे. एकदा आत्म्याला अनात्म म्हणायला लागलं की तो अध्यासामध्ये जातो आणि अध्यासात गेला की त्याचं संपलं. आपला विषय सुरू आहे एतत् श्रुत्वा संपरिगृह्य मर्त्या. आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाच्या अभावाने खूप ठिकाणी काय होतं की गुरु असतात परंतु ते गुरु आत्मज्ञानाबद्दल म्हणजे परोक्ष ज्ञानाची काहीही माहिती देत नाही. आणि अशा ठिकाणी आमचं जे चालू आहे तेच बरोबर आहे अशी एक भावना तयार होते आणि मग माणूस त्याच भावनेमध्ये काय होतो, आयुष्य काढतो. आमचा परमार्थ बरोबर चालू आहे म्हणजे काय, आम्ही उपास तापास करतो, मंदिरात जातो, भजन करतो, पूजन करतो, यजन करतो, याजन करतो, इत्यादी इत्यादी. झालं, आमचं सगळं बरोबर चालू आहे. आपल्याच मनाने ठरवतो. हे सगळा तादात्म्यात ध्यास आहे. जाऊ द्या, एक एक शब्द यायला लागला की मग ते पुन्हा त्याचे स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी आहे. तादात्म्याध्यास शब्दाचा अर्थ परस्परांवर अध्यास असा होतो. तप्ताय पिंडवत इति म्हणजे काय, अग्नीचा याचा गोळा असतो लोखंडाचा, तो अग्नीच्या संपर्कात येतो. अग्नीच्या संपर्कात लोखंडाचा गोळा आला त्याला म्हणतात संसर्गाध्यास. लिहून घ्या बरं. आता वही पेन आणायला उठाल तर मग काही शक्य नाही. लोखंड आणि अग्नी एकमेकांच्या संपर्कात आले, संसर्गात आले की त्याला संसर्गाध्यास असं म्हणतात. मग काय होतं, अग्नी लोखंडामध्ये मिसळतो आणि अग्नी लोखंडामध्ये मिसळला की लोखंड गरम होतो, लोखंड उष्ण होतो, लोखंड लाल बुंद होतो. याला लाल गोळा झाला आता लोखंडाचा. आता लोखंडाचा लाल गोळा झाला की अग्नीचा लाल गोळा झाला. लोखंड गोळ्याचं होतं त्यात अग्नी शिरला, आता लोखंड लाल बुंद झालं म्हणजे अग्नीला गोलाकार झाला. संसर्गाध्यासातून काय झालं, तादात्म्याध्यास झाला. कसा असतो तादात्म्याध्यास, लोखंड गरम आहे असं आपण म्हणतो, याला तादात्म्याध्यास असं म्हणतात. लोखंड गरम आहे की अग्नी गरम आहे, अग्नी गरम आहे पण आम्ही लोखंड गरम आहे असं म्हणतो. दुसरी गोष्ट, लोखंड चा गोळा असून सुद्धा अग्नी गोल आहे असं म्हणतो. अग्नी गोल आहे का, त्याला आकार तरी आहे का, पण लोखंडाच्या गोळ्यामध्ये अग्नी शिरल्यामुळे तो लोखंडाकृती झाला म्हणून अग्नी गोल आहे असं आपण म्हणतो. याला तादात्म्याध्यास असं म्हणतात. लोखंड गरम आहे असं म्हणतो आणि अग्नी गोल आहे असं म्हणतो, याला तादात्म्याध्यास असं म्हणतात. पहिले संसर्गाध्यास होतो, नंतर तादात्म्याध्यास होतो. त्याप्रमाणे अनात्मरूप देह अविद्येशी चिदाभासाशी बेमालूम तादात्म्य पावल्यामुळे
चिदाभास सुद्धा भास आहे, लक्षात ठेवा. अनात्मरूप देह चिदाभासाशी तादात्म्य पावल्यामुळे तो खरा आहे असं वाटतं, देह खरा आहे वाटतं, इंद्रिय खरे आहे असं वाटतं, अंतःकरण खरं आहे असं वाटतं, 5 कोश खरे आहे असं वाटतात, 3 अवस्था खरे आहे असे वाटतात. आणि अचेतन शरीर चेतन आहे असं वाटतं, म्हणून तनु चतुष्टय. पहिले संसर्गाध्यास आणि नंतर तादात्म्याध्यास. आत्मनी अनात्माध्यास, अनात्मनी आत्माध्यास. आत्म्याला अनात्म्यापासून दूर करावे, भिन्न करावे. म्हणजे काय झालं, देहच आत्मा आहे असं वाटतं, किंवा आत्माच देह आहे असं वाटतं. आणि असं ज्या वेळेला होतो तेव्हा तो रहाट गाडग्यासारखा फिरत राहतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे. सुख दुःख सुख दुःख सुख दुःख सुख दुःख. म्हणून प्रत्येक अनात्म अचेतन वस्तूला काय आहे, मर्यादा आहे, ज्याला परिच्छिन्नत्व असं म्हणतात. थोडस आता काल म्हणूनच 15 दिवसाची गॅप होती, थोडा आधीचा श्लोक घेतला. एकदम जड जरा 15 दिवसानंतर पचायला कठीण जातं, म्हणून काल पाऊण तास घेतला. आज पूर्ण 1 तास घेणार आहे. तरी श्लोक होतो की नाही ठाऊक नाही. आपल्याला श्लोक पूर्ण, मंत्र पूर्ण नाही करायचे, आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा. परिच्छिन्न शब्द आला होता, एक आहे देश परिच्छिन्नता. म्हणजे काय, परिच्छिन्नता म्हणजे मर्यादा. वस्तूला देशाची कशासाठी सांगायचं आहे, देश काल आणि वस्तू परिच्छिन्न. आत्मा देश काल वस्तू अपरिच्छिन्न आहे. म्हणून आत्म्याला स्थान नाही. स्थान परत्वे, काल परत्वे, वस्तू परत्वे आत्म्याचं वर्णन होऊ शकत नाही. आणि अनात्म वस्तूंचं वर्णन देश काल वस्तू परत्वेच होतं, कारण त्यांना मर्यादा असतात. असो, स्पष्टीकरण देतो म्हणजे कळेल. फ्लॅट स्कीम आहे. अपार्टमेंट 10 मजली असो, 100 मजली असो, 200 मजली असो, ते आकाशामध्ये आहे की नाही, म्हणजे आकाशाच्या मर्यादेमध्ये ती फ्लॅट स्कीम आहे की नाही, म्हणजे मर्यादेत फिरताय की नाही, मर्यादेत वसलाय की नाही, याला देश परिच्छिन्नत्व असं म्हणतात. विमान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दूर दूर जात, पण आकाशाच्या मर्यादेतच आहे की नाही. आणि दूर दूर जरी म्हटलं तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे, म्हणजे ठिकाणाची मर्यादा आली की नाही. उड्डाण स्थळ आहे, त्याला उड्डाण स्थळ असं म्हणतात, आणि एक गंतव्य स्थळ आहे जिथे ते उतरतं, ज्या ठिकाणी ते लँड होतं. तसं आत्म्याचं नाही होत, देहाचं होतो. म्हणून देह देश परिच्छिन्न आहे, आत्मा अपरिच्छिन्न आहे. म्हणून आत्म्याला प्रारंभ नाही आणि शेवटही नाही. म्हणून आत्मा अनादी आहे आणि अनंत आहे. देह आदी आहे, म्हणून देहाला जन्म आहे. देहाला जरा आहे म्हणजे वृद्धत्व आहे. देहाला मरण आहे, म्हणून देह देश परिच्छिन्न आहे. केव्हा जन्म झाला हो, म्हणजे निर्मितीची तारीख आली म्हणजे काल परिच्छिन्न आला. समाप्तीची तारीख आली म्हणजे शेवट आला. म्हणून काल, निर्मिती आणि नाश याच्यावरून गृहीत धरला जातो जन्म आणि मरण, उत्पत्ती आणि लय. अचेतन जड वस्तू असेल तर त्याची उत्पत्ती आणि लय बघितला जातो, चेतन असेल तर जन्म आणि मरण बघितला जातं. तात्पर्य निर्मिती आणि शेवट या 2 गोष्टी बघतात, याला काल परिच्छिन्न असं म्हणतात. अमुक अमुक व्यक्ती, त्यांचा फोटो लावला असतो, जन्म अमुक अमुक तारखेला, मरण अमुक अमुक तारखेला, झाला. काय झाला, काल परिच्छिन्न झाला. ते काय, वस्तू परिच्छिन्न. प्रत्येक वस्तूला स्वतःचे गुणधर्म असतात.
आणि त्या गुणधर्मापासून ती वस्तू दूर राहू शकत नाही. उदाहरणार्थ, गारव्यापासून बर्फ दूर राहू शकत नाही. म्हणजे गारवा हा बर्फाचा गुणधर्म आहे, उष्णता हा अग्नीचा गुणधर्म आहे. अग्नीने जर आपली उष्णता सोडली तर त्याला कोणी अग्नी म्हणणार नाही. बर्फाने जर आपला गारवा सोडला तर त्याला कोणी बर्फ म्हणणार नाही. आणि म्हणून साखरेचा गोडवा, चिंचेचा आंबटपणा, मिठाचा खारटपणा, मिरचीचा तिखटपणा, कारल्याचा कडूपणा, आवळ्याचा तुरटपणा, 6 झाले ना षडरस अन्ने. या सगळ्या गोष्टी, हे जे पणा आहेत, हे आपापल्या मर्यादेमध्ये जगतात. साखर कधी आंबट होऊ शकत नाही आणि मीठ कधी गोड होऊ शकत नाही. म्हणजे आपापल्या चवीच्या मर्यादेमध्ये आहे. याला वस्तू परिच्छिन्न असं म्हणतात. काही जुने लोक असतील या ठिकाणी, 1400च्या वर लोक आहेत, पण जुने लोक ना हे सगळं माहिती आहे. पण नवीन लोकांसाठी मला हे सांगणं गरजेचं आहे. नवीन लोक तयार होणं आवश्यक आहे. आणि म्हणून साखरेचं कधी मीठ नाही होऊ शकत. खडी साखर दगड असतो, गलपी खडी साखर आपण चहात टाकतो ती साखर, त्याही पेक्षा बारीक केली तर पिठी साखर. पण पिठी साखरेला कोणी मीठ म्हणत नाही. समजू शकतात, पण चव पाहिल्यानंतर ती पिठी साखर आहे हे लक्षात येतं. म्हणजे पिठी साखर मीठ होऊ शकत नाही. वाघ कधी कुत्रा होऊ शकत नाही. कुत्रा कधी झाड होऊ शकत नाही. आंबटपणा कधी कडूपणा होऊ शकत नाही. याला वस्तू परिच्छिन्नता असं म्हणतात. मग आता ब्रह्म अपरिच्छिन्न आहे म्हणजे काय आहे? ब्रह्म ही अवस्तू आहे. ठाकूर त्यांना अवस्तू म्हणत असत आणि वेदांत शास्त्रात ब्रह्माला वस्तू असं म्हणतात. तर ब्रह्म कसं आहे? ब्रह्म कधी जगत होऊ शकत नाही. अध्यास भाष्याप्रमाणे ब्रह्म कधीही जगत होऊ शकत नाही. ब्रह्मावर जगताचा भास होऊ शकतो. लाकडावर दिवाणाचा भास होऊ शकतो. लाकूड कधी दिवाण होऊ शकत नाही. दिवाण झाल्यासारखं वाटतं. लाकूड दिवाण होतं का हो? लाकूड टेबल होतं का हो? लाकूड खुर्ची होतं का हो? तुम्ही या सगळ्या शब्दांचं हो असं उत्तर द्याल, पण लाकडाची खुर्ची हा लाकडावर झालेला भास आहे. लाकडाचा टेबल हा झालेला भास आहे. लाकडाचा दिवाण हा झालेला भास आहे. मग या भासाला आम्ही सत्यत्व का देतो? खुर्चीवर आम्ही बसतो आणि टेबलवर आम्ही अभ्यास करतो. दिवाणवर, सोफावर, संदुकावर आम्ही झोपतो. म्हणजे आम्ही व्यवहार्यतः याच्यामध्ये भेद केल्यामुळे खुर्ची, टेबल आणि संदूक, दिवाण असे आम्ही त्याला नाव ठेवले आहे. वास्तविक तीनही लाकडाशिवाय काहीही नाही, ब्रह्माशिवाय काहीही नाही. जगत नावाची गोष्ट कल्पित आहे. आता जगत जर कल्पित असेल, कोणी निर्माण केलं आहे हो जगत? मायोपाधिक ईश्वराने निर्माण केलेलं आहे. जगत हे मायोपाधिक ईश्वराने निर्माण केलंय. छान वाटलं मला. संदीप पानट जॉईन झाले आता. आनंद झाला मला खूप. मायोपाधिक ईश्वराने जगताला काय केलं आहे? निर्माण केलेलं आहे. म्हणजे ईश्वर मायोपाधिक आहे. मायेच्या उपाधीने ईश्वर युक्त आहे आणि अविद्येच्या उपाधीने जीव युक्त आहे.
जीव नावाची संकल्पनाच कल्पित आहे, म्हणून ईश्वर नावाची संकल्पना सुद्धा कल्पितच आहे. लक्षात ठेवा. ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगताची निर्मिती करण्यासाठी ज्या काही मूळमाया, ईश्वर, गुणमाया, पंचभौतिक आणि त्रिगुणात्मक, हे सगळे जे भाग आहेत, या भागांकरता मध्ये ईश्वराला यावं लागतं. हा ईश्वर सुद्धा कल्पित आहे आणि जीव सुद्धा कल्पित आहे. जोपर्यंत जीव खरा आहे असं वाटतं, तोवर ईश्वर खरा आहे असं मानून चालावं. जीव खरा आहे कशावरून? जगत खरा आहे वाटतं तोपर्यंत जीव खरा आहे. आणि ज्या दिवशी जगत सत्य नाही हे लक्षात येतं, त्या दिवशी जीवही कल्पित आहे आणि ईश्वरही कल्पित आहे. जीव अविद्योपाधिक आहे, ईश्वर मायोपाधिक आहे. म्हणून ईश्वर व्हायचं नाही, ब्रह्मरूप व्हायचं आहे. पण मग त्याच्यासाठी मी जीव नाही हे मला समजलं पाहिजे. हे समजण्यासाठी सद्गुरूंची नितांत गरज आहे, नितांत गरज आहे. स्वतःच्या कल्पनेने मी जीव नाही हे कळू शकत नाही. फक्त लक्षात ठेवा. मग आम्ही तर सद्गुरूंना मानतो हो, मानल्याने सद्गुरू होत नाही. मानल्याने सद्गुरू होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष गुरु शिष्यांच्या ऐक्याची प्रक्रिया घडावी लागते. शिष्याने ती घडवून आणावी लागते. शिष्याने म्हणायला हवाय की नाही, आता मला मोक्ष मिळवून द्या, कसंही करा, मी तुमच्या पायाशी शरण आलो आहे. त्या दिवशी गुरु त्याला मार्ग सांग. तोपर्यंत मानलेला गुरु कामाचा नाही. हे मानलेलं नावाची गोष्ट काही खरी नसते. प्रत्यक्ष विवाह करूनच घ्यावा लागतो. नाही नाही नाही, मी त्याला मानलाय, मानून नाही होत, मानून होत नाही. म्हणून काका लिहितात, कल्पिते दूर सारावी. गुरु कल्पना प्रत्यक्षात असला पाहिजे. कल्पनेचं महत्व घालवण्यासाठी कल्पित गुरु कामाचा नाही. व्यवहारात सत्तेमध्ये गुरूंकडून अनुग्रह व्हायला हवा. कल्पिते दूर सारावी, तरी आत्म्याची भेटी व्हावी. 80 नंबरची ओवी काकांची. लाभे सच्चिदानंद पदवी आनंद रूप. कोणती पदवी मिळते हो? आयुष्याची या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे. लाभे सच्चिदानंद पदवी आनंद रूप. 80 नंबरची ओवी. तुकोबा म्हणतात, आयुष्याची या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. नाथ महाराज 9व्या अध्यायात 330वी ओवी आहे. या पद्धतीने मी सच्चिदानंद आहे अशी पदवी मला प्राप्त करून घ्यावी लागते. जीवनातल्या पदव्या प्राप्त करून घेतो की नाही हो? करतो. मी ग्रॅज्युएट आहे, मी अमुक अमुक ग्रॅज्युएट आहे, मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, मी आर्ट्स ग्रॅज्युएट आहे, मी मेडिकल ग्रॅज्युएट आहे, मी इंजिनियर ग्रॅज्युएट आहे, मी लॉ ग्रॅज्युएट आहे. पदवी प्राप्त करून घेतली की नाही? कशासाठी पदवी प्राप्त करून घेतली? जीवनात पुढे आनंद निर्माण व्हावा म्हणून. म्हणून काका म्हणतात, या पदवीचे जे केले घर आनंदाचे घडले. ते दार आता उघडले तुझ्यासाठी. पण आनंदाच्या घराची निर्मिती झाली पदवीनी, पण दार उघडलं का नाही? ते गुरुकृपेने उघडत. कसं उघडत? सच्चिदानंद पदवी मिळाल्यानंतर तू कल्पित आहे हे श्री गुरूंकडून कळतं. मग मी खरं कोण आहे? मी आत्मा आहे, मी आनंद रूप आत्मा आहे. आणि म्हणून यमदेव नचिकेत्याला सांगतात आहे, यमदेव म्हणण्यापेक्षा गुरुदेव म्हणूया. म्हणून गुरुदेव नचिकेत्याला सांगतात आहे,
ते दार आता उघडले तुझी यासाठी. गुरु शिष्याचा प्रत्यक्ष संबंध आलाय. प्रत्यक्ष संबंध यायला पाहिजे. प्रत्यक्ष संबंधाशिवाय आनंदाचं दार उघडत नाही. आम्ही नुसते गुरु मानून चाललो त्यांनी होत नाही. आम्ही तर तुम्हाला कितीतरी दिवसांपासून गुरु मानतो, याने नाही होत. तुम्ही मानत राहता तसं तुम्ही अनुकरण करताय का सांगितल्याप्रमाणे. आणि तुम्हाला काय सांगायला पाहिजे हे काही प्रवचनातून उचलून होत नाही. प्रत्यक्ष व्यक्तिशः त्याला वेगळं मार्गदर्शन द्यावं लागतं. एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. आणि ते डिफरंट असल्यामुळे त्यांना त्यांच्या पिंडानुसार मार्गदर्शन करायचं. त्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन म्हणतात. आनंद स्वरूप घर उघडले केवळ तुझे साठीच. आता आनंद रूप घराचं दार उघडलेलं आहे. ओनली फॉर यू. ओनली शब्द आहे बरं का. कुणाही साठी ते दार उघडलेलं नाही, फक्त तुझ्यासाठी. त्या दारातून दुसऱ्या कोणालाही प्रवेश नाही. तुला अडथळा नाही. आता तू जाऊ शकतोस. आनंद रूप घराचं दार उघडल्यानंतर काय होतं? समोदते मोदनीय ही लब्ध्वा. ओवी काय आहे, मंत्र काय आहे? समोदते विवृत्त सद्म नचिकेत संमन्ने. काय म्हणतात? आनंद रूप आत्म्याची प्राप्ती करून घेऊन आता तू सुखरूप हो. आम्ही क्षुल्लक कारणाने आनंदी होतो. ज्या वेळेला कारणाने आनंदी होतो तेव्हा तो आनंद नसतो, ते सुख. कुठल्याही कारणाने आम्हाला छान वाटलं त्याला सुख असं म्हणतात. कारणाशिवाय छान वाटलं त्याला आनंद असं म्हणतात. लहान लहान निमित्ताने सुद्धा माणूस प्रफुल्लित होतो. लहान मुलांना थोडस खेळणं दिलं तरी त्यांना खूप छान वाटतं, एकदम हसायला लागतं. म्हणजे खेळण्याच्या निमित्ताने ते आनंदी झाली असं आपण म्हणतो, नव्हे ते सुखी झाले. निमित्ताशिवाय जेव्हा सुख असतं त्याला आनंद असं म्हणतात. आणि ते ज्ञानयुक्त पाहिजे, नाही तर गाढ झोपेमध्ये कुठलंच निमित्त नसतं. पण ते सुख अज्ञानजन्य आहे, ज्ञानजन्य सुख नाही आहे. छोट्याशा सुखाच्या मागे धडपडलं माणूस तर त्याच्यानंतर दुःख आल्याशिवाय राहत नाही. मासोळी गळायला लागते. गळ गिळेपर्यंत छान वाटतं, पण गळ जेव्हा जबडं ठरतं त्यानंतर त्या मासोळीचं काही खरं नसतं. आम्ही म्हणजे जीव, म्हणजे मी धरावं. अल्पशा सुखासाठी चक्क सुख दुःखांचं चक्र ओढवून घेतो. सुख दुःखांच्या जाळ्यात फसतो अल्पशा सुखासाठी. कामोपभोग, स्त्री पुरुष संबंध, अल्पशा सुखासाठी कायम सुख दुःखाच्या चक्रात 50 वर्ष. त्यातही भूषण. आम्हाला किती वर्ष झाले याचही मिरवायचं. काय माणसाला सवय आहे, चुकीच्या गोष्टी सुद्धा मिरवतो माणूस. आमचं दारूचं दुकान खूप छान चालतं, भूषणावर भूषणाची गोष्ट आहे का? पण माणूस जे करतो त्याचं त्याला कौतुकच वाटत. धन, कीर्ती, पुत्र 25 40 वर्ष जात दळत राहावं लागतं. त्याशिवाय कीर्ती लाभत नाही, त्याशिवाय पुत्र सुख लाभत नाही. 40 वर्ष जात दळल्यानंतर सुख लाभलाय ते पुन्हा मिळवायचं पुन्हा वरून. काही लोक त्याच्याही पेक्षा पलीकडे असतात. आमच्या सुना सुद्धा छान आहे म्हणतात. सुना सुद्धा, त्या सुद्धा शब्दामध्ये सगळं आलं बघा. पण ते खरं सुख नव्हे. पुण्यात आलो आणि पुण्यामध्ये एक जाहिरात पाहायला मिळाली अमिताभ बच्चनची.
ती जाहिरात होती, पांढरा म्हणजे स्वच्छ नव्हे. काय जाहिरात आहे? पांढरा म्हणजे स्वच्छ नव्हे. या जाहिरातीतून मला हे लक्षात आलं की सुख म्हणजे आनंद नव्हे. ही जाहिरात वाचली की मला सारखं लक्षात येतं, सुख म्हणजे आनंद नव्हे. तुम्ही पण पाहिले असाल, निदान पुण्यातल्या लोकांना तरी हे ठाऊक आहे, कारण मी पुण्यातच पाहिली. पांढरा म्हणजे स्वच्छ नव्हे. अमिताभ बच्चन दाखवतात. कोणत्या तरी वस्तूची जाहिरात आहे, ती तो भाग नाहीये आणि ती वस्तू माझ्याही स्मरणात नाहीये. सुख म्हणजे आनंद नव्हे. एवढं घ्यायचं या जाहिरातीतून आपल्याला. खरंच सांगा हो, दुःखाची तत्कालिक निवृत्ती म्हणजे सुख असेल का हो? लोक पूर्ण करण्याचा एक 5 मिनिटं अधिक घेतो शक्य झालं तर, नाही तर वेळेतच संपवतो. एखाद्या फोडामध्ये पू झाला, बस तो ठणकतोय. आता ठणकल्यानंतर आपण त्याच्यात निर्माण झालेला पस पिळून काढला, म्हणजे त्याची ठणक गेली, म्हणजे आनंद झाला का हो? म्हणजे सुख झालं का हो? दुसरा प्रश्न, सुख झालं का हो? छान वाटतं. अरे हो, दुःख गेलं, सुख झालं काय म्हणतोय? फक्त दुःख गेलं हो. इतकंस बरं वाटलं की आम्हाला सुख होतं. इतकंस बरे पण बिघडलं की आम्हाला दुःख होतं. आणि सुख आणि दुःख दोनही मिटवणं, याला आनंद प्राप्ती असं म्हणतात. हर्ष शोकौ जहाती, मागचा मंत्र. कोणीतरी SMS लिहून पाठवलाय, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. तेवढं माझं वाटणं होऊन गेलं. खरं आहे, ते परम सुख आहे, ते आनंद आहे. पंढरीच्या निमित्ताने जरी सुरू झाला असला तरी तिथे पांडुरंग हे निमित्त सुद्धा राहत नाही, तो पांडुरंग रूप झाला असतो त्यावेळेला. त्याच्या पुढचं असं आनंद केशवा भेटताची. हो, बरोबर. ते सगळं माझं वाचणं नाही झालं, नीलाताईंनी लिहून पाठवलं होतं, पण बारीक अक्षर होतं, सगळं वाचणं नाही झालं. आनंद केशवा भेटत असे, पुढे ते सुख जे असतं त्याचं निमित्त निघून जातं पंढरीला जाण्याचं, आणि आपण पांडुरंग रूप होऊन जातो. याला आनंद रूप असं. आनंद केशवा भेटत असे. अंगाला स्प्रे लावला, काय म्हणतात त्याला, सुगंधी वस्तू लावली, काहीतरी म्हणत असतात ते, जाऊ द्या. अंगाला सेंट, सुगंधी वस्तू लावली, स्प्रे लावला, म्हणजे दुर्गंध गेला. फक्त सध्या सुगंधाने त्या दुर्गंधाला झाकून टाकलेलं आहे. घामाचा वास गेलेला नाहीये. सुगंधाचा वास एवढा तीव्र आहे की दुर्गंध कळत नाही. याला कल्पित सुख म्हणतात. हे खरं सुख नाही आहे. आणि म्हणून समाधी सुद्धा अल्प सुख आहे. म्हणून ध्यान, धारणा आणि समाधी, ध्यानातून प्राप्त झालेली जी समाधी आहे त्यातून व्युत्थान आहे, अल्प सुख आहे, लक्षात ठेवा. क्षणभरासाठी समाधी येते आणि निघून जाते, तासभरासाठी येते निघून जाते, 4 तासासाठी येते आणि निघून जाते. म्हणून समाधी सुखाच्या मागे सुद्धा लागायचं नाही. शाश्वत सुख हे विचाराच्या समाधीने, त्याला बाध समाधी असं म्हणतात. त्यानंतर तो विचारच बाधित झालेला असतो आणि मग ती नाहीसी होत नाही. कस्मै देवाय हविषा विधेम, कोणत्या देवाचं हे सुख भविष्य आहे. आणि अशा पद्धतीने आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करूनी ठेले. ओवी आठवते का कोणाला? मला माहिती आहे की नाही आठवणार. एवढ्या मनापासून फार कमी जण वाचत असतात. मी आत्माराम नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे
त्या ग्रंथातली ही ओवी आहे. आणि डॉक्टर काकांचा जो पहिल्यांदा फोटो आहे त्या ग्रंथात, त्याच्या खाली ही ओवी आहे. आणि डॉक्टर काकांना उद्देशून लिहिलेली आहे, आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ. पुढे आहे, आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. तुम्ही सगळ्यांना आपल्यासारखं आनंदरूप करून ठेवलं आहे. एकदा आनंदाच्या मूळ उगमाचा शोध घेतला पाहिजे. मी कोण आहे जाणलं पाहिजे. कस्त्वम कोहम कुत आयातः. तुझं मूळचं प्रेम कोणावर खरा विचार केला पाहिजे. हे बघा, काही झालं तरी चालेल पण डोळ्या जाऊ नये. डोळ्यावर प्रेम आहे का? काही झालं तरी चालेल पण हात जाऊ नये. हातावर प्रेम आहे का? जर गँग्रीन झाला तर तो म्हणतो हात तोड पण मला वाचव. डोळा गेला तरी चालेल पण मी राहिलो पाहिजे. असं करता करता शरीरातला एक एक भाग गेला तरी चालेल पण मी राहिलो पाहिजे असं वाटतं. म्हणून त्याला व्हेंटिलेटर वर ठेवतात. नातलगांना वाटतं नको ते व्हेंटिलेटर, पण त्याला आतमध्ये वाटत असतं नाही मी राहिलो पाहिजे. कारण मी अमर आहे. अहमस्मी सदाभामी कदाचित नाहम प्रिया. प्रत्यक्ष पेशंटला तो कधीच अप्रिय नसतो. जरी खूप त्रास होत असला, शरीराचा वेदना होत असल्या, असह्य होत असल्या, तरी त्याला तो अप्रिय नसतो. म्हणून ब्रह्मैवाह मता सिद्धम सच्चिदानंद लक्षणम अद्वैत मकरंदामध्ये सुंदर ग्रंथ आहे. कधी योगाला तर बघूया आपण अद्वैत मग. फार सुंदर ग्रंथ आहे. एकदा घेतला पण आहे मी. ऑनलाईन घेतला का नाही आठवत. घेतलाय काका? हो ना. 2-3 वेळा अद्वैत मकरंद झालाय. फार सुंदर ग्रंथ आहे. काकांना सुद्धा खूप आवडतो अद्वैत मकरंद. अहमस्मी सदाभामी कदाचित नाहम प्रिया. मी कायम माझ्यावर प्रेम करतो. माझं माझ्यावर अव्याहत प्रेम असतं. म्हणजे हत म्हणजे नाश नाही पावत जरा सुद्धा. म्हणून अहम अस्मी आणि सदाभामी. मी सदा आहे, असणार आहे, होतो असा भाग नाही आहे. भूतकाळातही आहे, भविष्य काळातही आहे, राहील नाही. आणि आता सुद्धा मी आहे. या पदवीचे जे केले घर आनंदाचे घडले, ते दार आता उघडले तुझ्यासाठी. श्री गुरु शिष्याला सांगतात आहे, तू तुझ्या परोक्ष ज्ञानाच्या पदवीने श्री गुरु प्राप्ती करवून घेऊन आनंद रूप घर बांधलेलं आहे. आणि गुरु कृपेने आता त्या आनंद स्वरूप घराचं दार नचिकेत्या तुझ्यासाठी उघडलेले आहे. काय भाग्यवान आहे नचिकेता की श्री गुरूंकडून त्याला प्रत्यक्ष ऐकायला मिळत आहे की तुझ्या आनंद स्वरूपाचं घराचं दार उघडलेलं आहे. आता तू आनंद स्वरूपात कायमचा स्थिर. असा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या जीवनात येऊ. माझे सद्गुरू डॉक्टर काका यांच्या कृपेने सहज शक्य आहे. पण नुसतं त्यांना गुरु मानून होणार नाही. गुरु करावा लागेल. त्यासाठी शरण जावं लागेल. आणि मला तुमचं अनुग्रह हवा असं म्हणावं लागेल. काकांच्या कृपेनं या गोष्टी सहज शक्य आहेत. लीलया शक्य आहेत. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि सद्गुरू काकांना आपण सगळ्यांनी शरण जावं अशी प्रार्थना करतो. आनंदाच्या घराचा लाभ आपल्या सगळ्यांना हो अशी काकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी सगळ्यांना. राम कृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी.